आपल्याला आहे तर आज येशू आपल्याला मोकळं करणार आहे. आणखी कोणी आहे का? आपण आजच्या संदेशाकडे वळणार आहोत, कारण की उशीर झालेला आहे आणि महत्वाच्या विषयाकडे मी आज जात आहे. आणि त्यामुळे बदल समर्पित यांना देखील मी विनंती केली की ते काही वचन वाचतील. लवकर लवकर येत जा, जवळ जा, माईकच्या जवळ जा. माझा एक मुलगा होता लहान, मला 3 मुलं आहेत आणि मी येशू बाबाचा धन्यवाद करते. माझा मुलगा मरता मरता वाचला, 3 वर्षाचा होता. मी म्हणलं 3 वाजता त्यांनी डोळे झाकले होते, 3 वाजता बरा झाला. आणि मी म्हणलं आता हे मुलगा राहत नाही. मला असं एक बाईने सांगितलं की हो एकच महिन्याचा आहे. तर मी येशू बाबाला म्हणलं की बाळा जगला तर माझा, नाही जगला येशू प्रभू तर हे बाळ तुमचं. तर मग धन्यवाद करून मी सांगते माझा मुलगा जगला. आता तो त्याचं लग्न झालं, समजा झालं, मरता मरता त्यांनी वाचलं. त्याला मी बापनीसनं दिलेला आहे. मी समजा करून त्याचं लग्न कार्य करून आता तो सुखी संसार करतो. आमेन, प्रेज द लॉर्ड. खरोखर आमचं जगणं हे जर ख्रिस्तमय आहे, ख्रिस्तामध्ये आहे, तर आमच्या जीवनाला अर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाही, आम्ही किती धन, किती पैसा, किती समृद्धी, किती नावलौकिक कमवलं तरी देखील ते समयाबरोबर निश्चितच संपणार आहे. परंतु जर येशू आहे तर आम्ही अनंतकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आजचा विषय आहे जो अनेक लोकांना माहिती, मी फेसबुकवर टाकलेला आहे. आज अनेक जण आमच्या बरोबर लाईव्ह देखील आहे आणि मी सर्वांचं स्वागत करत आहे. ख्रिस्ती मंडळी, त्याचप्रमाणे ग्लोबल रिवायवल चॅनल याद्वारे अनेक जण, हजारो लोक आमच्याशी जोडले जातात आणि प्रभू त्यांना आशीर्वादित करत आहे. आणि त्यामुळे आज परत एक त्या आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी आपण जे आलेला आहे, आत्म्याच्या द्वारे एक विशेष विषयानिशी मी आपल्याशी बोलणार आहे. आणि तो विषय निश्चितच आपण ऐकत असताना आपल्या जीवनामध्ये एक नवीन गोष्टींचा उलगडा करणार आहे. कारण की आम्ही सर्वजण येशूकडे जातो आणि येशू म्हणतो जसं मी पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असावं. परंतु प्रश्न हा येतो की मग अपवित्रता आमच्या जीवनामध्ये काय येते? आणि अपवित्रता येत असताना विशेष करून जेव्हा आपण स्त्रियांच्याकडे बघतो, त्या विषयाला मी जेव्हा धरून बोलतोय, जेव्हा आपण स्त्रियांच्याकडे बघतो तेव्हा निश्चितच ह्या गोष्टीवर ज्याच्यामुळे संदेश देते. जेव्हा मासिक पाळी, आता ह्या विषयावरच मी बोलणार आहे, त्यामुळे आता मी तो विषय वारंवार हाताळणार आहे. पिरियड ज्याला म्हणतो त्या गोष्टीकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा आपण म्हणतो की आता मी विटाळलेली आहे, आता मी भ्रष्ट झालेली आहे, आता मी अशुद्ध झालेली आहे. आणि त्याबद्दल येशू आणि पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला काय शिकवतं हे जाणून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. कारण की या समय किंवा या संदर्भात अनेक गैरसमज आहे आणि ते गैरसमज पवित्र शास्त्रातून दूर करणं देखील गरजेचं आहे. एका संदेशामध्ये कदाचित हे संपणार नाही, 2 किंवा 3 टप्प्यामध्ये मला जावं लागेल. परंतु या पहिल्या टप्प्यामध्ये आपण पवित्र शास्त्रातून आम्हाला त्या संदर्भात काय शिकवलेलं आहे याकडे बघणार आहोत. दुसऱ्या जेव्हा आपण भागात जाणार आहोत त्याच्यामध्ये आपण हेल्थ सायन्स किंवा सायन्स आम्हाला काय शिकवतं आणि त्याकडे आपण बघणार आहोत. आणि तिसरा टप्पा जर झाला तर मी निश्चित त्याच्याबद्दल देखील तुम्हाला सांगेल. परंतु आज आपण या विषयाकडे जात असताना निश्चितच एक वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद आमच्या सर्व बहिणींना, मातांना प्रभू देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आपण वचन ऐकत असताना ज्याला कान आहे तो ऐकू. आणि त्यासाठी आपण ह्या गोष्टीकडे बघत असताना की खरोखर स्त्री अशुद्ध असते का? खरंच हा समय स्त्रियांच्या जीवनामध्ये अशुद्ध आहे काय? खरोखर ही जी मासिक पाळी किंवा पिरियडचा समय यामध्ये स्त्री पापी ठरणार का? खरोखर यामुळे आमच्या जीवनाला विशेष करून जेव्हा आपण पवित्र मंदिरामध्ये येतो तर ती पवित्रता किंवा पावित्र पाळलं जाते का याकडे देखील दृष्टी लावणं गरजेचं आहे. आणि अनेक जण म्हणतात की मग मला मंदिराला जायचं नाही. अनेक जण जेव्हा प्रभुवचनाची विधी येते त्यामुळे त्या विधी देखील नाकारतात. अनेक जणांना असं वाटतं की खरोखर इथे उभं राहून मी संदेश किंवा शास्त्र वाचू शकते का? अनेकांना वाटतं की पुलपिटची सेवा किंवा पाळकी सेवा करण्यास मी पात्र आहे किंवा नाही. आणि या अनेक मंडळे आहे, अनेक लोक आहे ते या गोष्टीला नाकारतात की म्हणतात नाही, स्त्रियांसाठी ह्या
गोष्टी शक्य नाही, कारण की त्यांच्या जीवनामध्ये महिन्यातला काही दिवस जे आहे ते दिवस जे आहेत ते अपवित्रता किंवा अशुद्धता घेऊन येतात आणि त्यामुळे या सर्व गोष्टी करतात ते अपात्र आहे. आणि त्या सर्व गोष्टीकडे आज आपण लक्ष लावत असताना पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला काय शिकवतं हे देखील जाणून घेणं महत्वाचं. लहान लेकरं असतील कृपया बाहेर घेऊन जा. आणि त्यामुळे आपण या गोष्टीकडे लक्ष लावत असताना प्रारंभी एक टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत जिथे येशूने आम्हाला काहीतरी शिकवलेलं आहे. आणि त्यामध्ये येशू आपण जाऊया मार्क शुभ वर्तमान 5वा अध्याय आणि यामधून काही वचन मी पुढे वाचायला आमचे ब्रदर समर्पित यांना सांगणार आहे. परंतु यामध्ये एक विशेष घटना घडलेली आहे आणि ती घटना 2 टप्प्यामध्ये घडलेली आहे. एकच घटना किंवा एकच प्रवास आहे जिथे येशू निघालेला आहे आणि तिथे आम्हाला 2 गोष्टी घडत आहे आणि त्या घटनेला धरून मी या संदेशाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी आपण आपले लक्ष त्याकडे केंद्रित करणं गरजेचं आहे. मार्क शुभ वर्तमान 5वा अध्याय आणि याचा 21 पासून तर 24 पर्यंत पहिली घटना इथे आम्हाला दिसत आहे की येशू या पलीकडे प्रवासासाठी जात आहे आणि ब्रदर समर्पित यावेळेस ते वाचतील 21 ते 24. आपण आपले लक्ष लावूया. ते आहे याईर याची कन्या, जो सभापती आहे, जो अधिकारी आहे, जो पैसावाला आहे, एक वेगळा सन्मान त्यांनी मिळवलेला आहे. हा यहुदी व्यक्ती आहे आणि त्याच्याबद्दल ही पहिली घटना या पहिल्या प्रवासातली. मग येशू मसव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करीत होते. यस, आता आम्हाला पहिला टप्पा दिसत आहे या प्रवासातला आणि त्याच्यामध्ये एक पिता दिसत आहे जो आग्रहाने इथे वचन असा प्रकारे लिहिलं आहे की तो आता गुडघे टेकत आहे, पाया पडत आहे. तो यहुदी आहे, तो निश्चितच येशू ख्रिस्ताला गुरु मानतो, परंतु आज त्याला अपेक्षा आहे की माझी मुलगी जी आजारी आहे, माझी मुलगी जी मरायला टेकली आहे, माझी मुलगी आता जी सिरियस आहे, तिला त्यांनी बरं करावं. आणि यासाठी तो येशूकडे आलेला आहे. कारण की आपल्याला माहिती आहे तो पैसेवाला होता, अधिकारी होता. त्याने अनेक प्रयत्न कदाचित केले असतील, परंतु कुठून देखील त्याला आशा नव्हती. आता ट्रीटमेंट, वैद्य, डॉक्टर आणि जे काही त्याचे प्रयत्न होते ते सगळे कमी पडलेले आणि आता तो येशूच्या जवळ, येशूच्या पायाशी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की येशू आपण यावं आणि माझी मुलगी जी मरायला टेकलेली आहे, बघा इथूनच आपल्याला देखील एकदम क्रिटिकल आहे, कोणत्याही क्षणी काही देखील होऊ शकतं. आपण यावं आणि तिला बरं करावं. त्याकरता तिच्यावर आपण काय ठेवावं? हात ठेवावा. प्रेज द लॉर्ड. आज इथे अनेक जण आहे जे म्हणतील की पाळक साहेब आमच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवा. प्रेज द लॉर्ड. परंतु पाळक साहेबांचा हात नाही, आम्हाला कोणाचा हात हवाय? देवाचा हात आहे. परंतु एक मंदिरामध्ये एक याजक या नात्याने देवाने दिलेला अधिकार तुम्हाला आणि मला आहे. त्या अधिकाराने देखील आम्ही येशूचं नाव घेऊन जेव्हा प्रार्थना करतो आरोग्य आम्हाला मिळतं. प्रेज द लॉर्ड. परंतु हा माझा विषय नाही. आणि यामध्ये आपल्याला दिसतं की या मुलीचं वय जे आहे, आता 3 शुभवर्तमानामध्ये ही घटना आपल्याला दिसते. मत्तईमध्ये देखील, लूकमध्ये आहे आणि आपल्याला दिसून येते की मार्कमध्ये देखील 3 शुभवर्तमानामध्ये ही घटना आहे. त्यामुळे आपण हायलाइट्स करा, कारण की हे विषय कदाचित वारंवार संदेश मला देता येणार नाही. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बायबलमधून मी सांगणार आहे, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण की ही समस्याला आपल्याला जेव्हा जस्टिफाय करतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांगता येणं देखील गरजेचं आहे. आणि त्यामुळे येशू तिथे गर्दीमध्ये चालला आहे हे दिसतं. आता तिथून दुसरी आणखीन एक घटना, एका दुसरी घटना लगेच आहे आणि ती 25 पासून सुरू होते आणि वाचूया 25 पासून वचन 30 पर्यंत. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता.
येशूविषयींच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. आपण बरे झालेलं असं तिच्या नजरेत आलं. पुढे आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? किसने छुआ मेरे कपडे को, मेरे वस्त्र को किसने छुआ? आणि हे येशूच्या निदर्शनात आलेले आहे. पुढे त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहावयास त्याने स्वभावावर बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढीपासून मुक्त हो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज. आणि हा विषय आता मी तुम्हाला घेऊन पुढे चालणार आहे, कारण की हे दोन उदाहरण जे आहे किंवा हे दोन जे काही गोष्टी इथे सांगलेले, एकामध्ये येशू निघाला दुसरीकडे. येशू कुठे निघाला होता सांगा बरं? त्या याईरच्या कन्येला बरं करण्यासाठी, जी मृत्यूला टेकलेली आहे तिच्यासाठी, परंतु मध्येच एक घटना घडलेली आहे. आणि ही स्त्री जी रक्तस्रावी आहे, जी 12 वर्षापासून आजारी आहे आणि तो झरा जो नियमित वाहते, त्यामुळे तिच्या शरीरातलं विकनेस तर आहेच आहे, तिच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे, तिचं चालणं कठीण असावं असं आम्हाला निश्चित वाटत असेल. परंतु पैसा संपलेला आहे, सर्व इलाज झालेले आहे, परंतु कुठे देखील लाभ झालेला नाही. परंतु येशूच्या वस्त्राला ती शिवत आहे आणि ती विश्वास देखील धरत आहे. प्रेज द लॉर्ड. आता इथे दोन विश्वास दिसत आहे. एक विश्वास पित्याचा विश्वास आणि एक विश्वास स्त्रीचा विश्वास. एक कन्या जी आहे ती 12 वर्षाची आहे. आपण जर पुढे वाचला तिने ह्याच्यात तर आपल्याला दिसेल तिचं वय देखील एका शुभवर्तमानाकाळी 12 वर्षाची कन्या आहे आणि दुसरं 12 वर्षापासून त्रासलेली आहे. प्रेज द लॉर्ड. दोन्ही कोण आहे? स्त्री आहे. आणि अशा अवस्थेमध्ये येशू या कार्यासाठी निघत असताना जे काही घडलेलं आहे त्यापासून आपल्याला आज पहिला टप्पा जो आहे तो संदेशाचा आपण घेणार आहोत आणि त्याकडे आपण दृष्टी लावणार आहोत. आणि इथे आम्हाला दिसतं की इलाज आहे, ट्रीटमेंट आहे, सर्व काय आहे, परंतु आरोग्य कोणाच्या द्वारे? येशूच्या द्वारे. आरोग्य कोणाच्या द्वारे? येशूच्या द्वारे आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की येशू पहिल्या स्त्रीला, आता पुढचा टप्पा आपण वाचलेला नाही की ती याईरची कन्येचं काय झालं, इथे मी थांबवलेलं आहे आपल्याला. परंतु आपल्याला असं दिसतं की आता एक इन्स्टंट काम झालेलं आहे, स्पर्शाच्या बरोबरच आरोग्य देखील आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. रक्तस्रावी स्त्री ही बरी झालेली आहे आणि तिने त्याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता आज तर नंतर पाळायचं हा विषय कुठून आपण पुलपीठवरून सांगत, परंतु हे गरजेचं आहे, कारण की येशूने तिथंच येशू थांबला असता. येशूने हा विषय जो आहे तो अवघड विषय आहे. तिला माहित आहे की जर ही स्त्री अनेकांच्या समोर आली तर तिची परिस्थिती आणखीन अवघड होणार आहे, कारण की हा 2022 नाहीये जिथे आपण मिळतो हॅपी पिरियड्स आहे ना, आपण ऍडव्हर्टाईज मध्ये बघतो, आणि तो काळ आता पुष्कळ बदललेला आहे. परंतु तो जो काळ आहे जिथे आज 2000 वर्षा पहिलीची बाब आहे, ती परिस्थिती खूप अवघड होती आणि त्या परिस्थितीमध्ये येशूची अपेक्षा होती की तिने पुढे यावं आणि ती पुढे आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. ती पुढे आलेली. आज 2 जण पुढे आले. बाकीच्या लोकांना अनेक कार्य झाले, अनेक आशीर्वाद झाले. येशू तुमच्याकडे बघतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांच्या जीवनामध्ये येशूने कार्य केलं? हे आमच्या सर्वांच्या. किती जण यांच्याकडे येशू बघतो. मी नाही म्हणत की सगळ्यांनी यावं इथे, परंतु जर लोक नाही येत तर ह्याचा अर्थ हा आहे की आज देखील ह्या परिस्थितीपेक्षा पण तुमची परिस्थिती अवघड आहे का? मला हे सांगा. इतकी गंभीर परिस्थिती की तुम्हाला पुढे येता येत नाही. ती स्त्रीची पण परिस्थिती गंभीरच होती. तिची परिस्थिती कसं एक्सप्लेन करावा तिला कळत नसल, कारण की तिला कदाचित ही अपेक्षा होती की मी बरं होईन, परंतु ही अपेक्षा नव्हती की मला सगळ्यांच्या समोर ही गोष्ट सांगावी लागेल. परंतु येशूने काय केलेलं आहे तिथे बघा. येशूने
जेव्हा जाणलं की आता मला काहीच उपाय नाही, येशूने मला ओळखलेलं आहे, माझ्या ती शक्ती कोणामध्ये उतरलेली आहे, पण कोणाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे हे याला कळालेलं आहे, मग आता मी थांबणार नाही. आणि ती म्हणते, ती भीत जाऊन कापत म्हणते की जे काही घडलेलं आहे मी तुला सांगत आहे येशू. असं वचन सांगतं की तिने सर्व खरा खुरा वृत्तांत येशूलाच नव्हे तर गर्दीमध्ये सांगितलेला आहे. कारण की गर्दी अशा घटनेमध्ये फार उत्सुक होते, काय झालं. आणि इथे आम्हाला असं दिसतं की लोक त्याच्यावर पडत होते, इतकी गर्दी जास्त होती. थोडेसे लोक नव्हते, कारण की शिष्याने म्हटलं, गुरुजी लोक तुमच्यावर चेंगराचेंगरी झाली, पळापळी, तुम्ही म्हणता स्पर्श कोणाचा झाला. निश्चितच सगळं काय होतं. आणि तेव्हा येशू तिला म्हणतो, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं. डॉक्टर, युअर फेथ हॅज मेड यू वेल, तुला बरं केलेलं आहे. आणि त्यामुळे आता तू आनंदाने जा, शांतीने जा, देव तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानो, आमचं देवाने अनेकदा बरं केलेलं आहे, आमचं देवाने आरोग्य देऊन भलं केलेलं आहे, देवाने आमच्या जीवनामध्ये अनेकदा अद्भुत कार्य केलेलं आहे. आपण जा म्हटलं की आपण जातो आणि मग परत येत नाही. मला त्या विषयाकडे जायचं नाही, माझा विषय तुम्हाला माहिती आहे की मी कोणत्या विषयाकडे घेऊन चाललेला आहे. परंतु आता आम्हाला हे दिसत आहे की येशूने तिला स्पर्श केलेला आहे आणि ती बरी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट आम्हाला दिसतं की दुसरी मुलगी, आता दुसरीकडे आपण जाऊया. आणि वचन ह्याच अध्यायामधलं आपण वचन वाचलं की 39 वचन, येशू आता त्या याईरेच्या कन्येच्या घरी गेलेला आहे, वडील त्यांना घेऊन गेलेला आहे आणि तिथे गोंधळ चाललेला आहे. आणि अधिकाऱ्यांनी अगोदर त्याचे जे मित्र होते त्यांनी येऊन सांगितलं, येशूला त्रास देऊ नका, तुम्ही सिरियस म्हणून घरातून निघाला होता, तुम्ही बघितलं होतं की मुलगीमध्ये थोडा श्वास उसरेला, परंतु आता जेव्हा तुम्ही येशू बरोबर उभे आहात, तुमची मुलगी जगात नाही, शी इज नो मोर, ती मरण पावलेली आहे. त्यामुळे आता येशूला बोलण्यात काय अर्थ नाही. तुमचा एक खूप चांगला प्रयत्न होता, तुम्ही खूप प्रयत्न केले, डॉक्टर केले, ट्रीटमेंट केले, वैद्य केलं, सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, परंतु आता काही होणं शक्य नाही, ती मरण पावलेली आहे. मग आता येशूला त्रास देऊ नका, येशूला जे कार्य आहे त्याच्यासाठी जाऊ द्या. परंतु वाचूया 39 वचनापासून तर 42 वर्षापर्यंत. तो आत जाऊन त्यास म्हणाला, यस, तो येशू गेला, तरी पण येशू तिथे गेलेला आहे. आणि पुढे, तुम्ही का गोंधळ करीता ओरडता, मूल मेले नाही, झोपेत आहे. मेन ते मूल मेलं नाही, ती मुलगी 12 वर्षाची आहे, ती मेलेने, ती झोपेत आहे. पुढे, तेव्हा ते त्याला हसू लागले. सगळे हसायला लागले, अरे काय, डॉक्टरने सगळं काय सांगितलं, काही एवढ्या वेळेत काही हालचाल झाली नाही. आणि आम्हाला माहिती आहे मेलेल्या व्यक्ती आणि जिवंत व्यक्तीमध्ये काय फरक होता, ती मेलेली आहे. आणि पुढे, पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्या बरोबरीचे माणसे यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तलिता कुम, याचा अर्थ, मुली मी तुला सांगतो उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षांची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत आश्चर्यचकित झाले. यस, लोकांना घालवलं, अविश्वासी लोकांना दूर केलं. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेक असे लोक आहेत जे अविश्वासी आहे आणि त्यांना असं वाटतं की येशू काही करू शकत नाही. बरोबर आहे. इथे देखील हा त्याचा मित्र आलेला आहे, तो म्हणतो नका येशूला कशाला त्रास देता, आता जे काय व्हायचं राहिलं, आता आपल्याला डायरेक्ट तिरडी घेऊन किंवा हे अंत्यक्रियासाठी घेऊन जायचंय, आता नो होप, काही आशाच नाही उरलेली आहे. आणि असे अनेक जण आपल्याला सांगतात, परंतु आपला जर विश्वास स्ट्रॉंग आहे तर तो येशूवर आहे. प्रेज द लॉर्ड. आपला डॉक्टरवर नव्हे, आपल्याला मृत्यूवर नाही, आपल्याला ट्रीटमेंटवर नाही, आपला येशूवर विश्वास आहे. आणि जर येशूवर विश्वास आहे तर येशू त्या विश्वासाला बघून तुमच्या घरी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं येशू माझ्या घरी येतो? यस, आपल्या सर्वांना माहित आहे, आमचा देव जो आहे तो आमच्या बरोबर, विश्वासणाऱ्याच्या बरोबर त्यांच्या घरी देखील येतो. आणि आमच्या घरामध्ये जी मृतप्राय परिस्थिती आहे, जे मेलेले लोक आहे, जे झोपलेले लोक आहे, जे व्यसनाधीन लोक आहे, जे मृतप्राय परिस्थिती, त्यांना मध्ये तो जीवन देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि तो देणार. प्रेज द लॉर्ड. कारण की येशूने त्या लोकांनी म्हटलं नको येशू, पण येशू काय म्हटलं, नाही मला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. लोक हसले, आपल्याला जर कोणी हसलं तर आपण होणार आहे चला बाहेर बोला, काही गरज नाही, तुम्ही हसताय माझ्यावर म्हणजे माझ्या किती टिंगल केल्यासारखी झाली नाही बाप. परंतु येशू नाराज नाही झाला.
कारण की येशूने त्या वडिलांच्याकडे जो पाया पडला त्याच्या विश्वासाकडे बघितलंय. प्रेज द लॉर्ड. तुमच्यावर किती लोकांना हसले, किती लोकांनी टिंगल केली, काही चिंता नका करू. येशूला काही वाईट वाटणार नाही, कारण की येशू तुमच्या विश्वासाकडे बघत आहे. प्रेज द लॉर्ड. की ही स्त्री, ही व्यक्ती, ही महिला, ही विश्वासाने माझ्याकडे आलेली आणि हिच्या घरामध्ये कल्याण व्हायलाच पाहिजे, हिच्या घरामध्ये आरोग्य मिळायलाच पाहिजे, हिच्या घरामध्ये जीवन यायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशू आला आणि इथे आम्हाला असं दिसतं बघा, की येशू गेला, मुलीचा हात धरून, अंडरलाईन करून ठेवा त्याला, कारण की आता हे सगळे मुद्दे घेऊन मी पुढे वाटचाल करणार. हात धरून तिला म्हटलं उठ, आणि मी तुला सांगतो उठ. आणि ती उभी राहिली आणि चालू लागली. ती 12 वर्षाची होती. ती 12 वर्षाची होती. काय वय होतं तिचं? किती वर्ष होतं? रक्तस्रावी किती वर्षापासून त्रासलेली होती? 12 हा आकडा अतिशय महत्वाचा आहे. आणि इथे आम्हाला दिसतं की येशूने तिचा हात धरला आहे आणि तिला उभं केलेलं आहे. इथे आपण स्क्रीनवर देखील बघता. आणि त्यामुळे ती आपल्याला काय झालेली, उभी पण दिसली, चालू फिरू लागलेली आहे, आणि लोक आश्चर्यचकित झालेले आहेत. परंतु आता इथे 2 घटना आम्हाला दिसतात, आणि त्यावरच आज मी जो संदेश, जो मासिक पाळी या विषयावरच मी पुढे कंटिन्यू ठेवत आहे, किंवा विटाळ ज्याला आपण म्हणतो त्यावरच कंटिन्यू ठेवत आहे. तर त्यामध्ये आम्हाला एक गोष्ट दिसून येते की निश्चितच अशा प्रकारची स्त्री याला स्पर्श करणं, येशूने काय केलेलं? येशूच्या वस्त्राला तिने काय केला? स्पर्श. येशूच्या वस्त्राला काय केलंय तिने? स्पर्श. आणि आपण आता वाचणारच आहोत पुढे आपण, की स्पर्श जरी अशा स्त्रीला केला किंवा अशा वस्त्राला जरी स्पर्श झाला तरी तो व्यक्ती विटाळतो, तो व्यक्ती अशुद्ध ठरतो, कारण की ती अशुद्ध आहे. नंबर 2, मेलेला व्यक्ती. मेलेल्या व्यक्तीला जर कोणी स्पर्श केला तर तो देखील काय होतो? विटाळतो. आपल्या इथे अनेक जण बसले, सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे, कारण की सर्व धर्मामध्ये, इव्हन ख्रिश्चन धर्मामध्ये देखील ती बाब मानली जाते. परंतु त्याबद्दलच मी आज बोलणार आहे, की मेलेल्या व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर तो व्यक्ती अशुद्ध आहे असं समजून त्याला स्पर्श करणारा देखील अशुद्ध झालेला आहे. मला प्रश्न हाच आहे की येशूने अशा घटना आपल्या जवळ का होऊ दिल्या? येशू शुद्ध होता की नव्हता? येशू पवित्र होता की नाही? मग अशा लोकांना स्पर्श करण्याची किंवा अशा अपवित्रता आपल्या जीवनामध्ये आणण्याची गरज काय होती? कारण की नियमशास्त्र, आता जिथे आपण वाचणारच आहोत, नियमशास्त्रामध्ये या व्यक्ती, या स्त्रियांना निश्चितच अशुद्ध ना पवित्र मानलेलं आहे, हे विटाळलेले आहे, आणि त्यांना स्पर्श करणारा देखील विटाळणारच नाही तर त्याच्यावर देवाचा क्रोध येऊ शकतो, याबद्दल देखील आता आपण वाचणार आहोत. आणि त्यामुळे येशूला काय गरज होती? नंबर 2, किती शुभवर्तमानामध्ये हे गोष्ट आलेली आहे बा? मी आता किती सांगितलंय? किती शुभवर्तमान? एकूण किती आहे? 4 पैकी 3 मध्ये. आता योहान कृष्ण शुभवर्तमानची शेवटली लाईन जर आपण वाचली तर तिथे असं लिहिलेलं आहे, मी आता वाचायला लावणार नाही, परंतु तिथे असं लिहिलंय की येशूने इतके चिन्ह चमत्कार केले की त्या चिन्ह चमत्काराची जर नोंद घ्यायला लागलं तर जगामध्ये खरं पुस्तक संपतील किंवा जागाच मावणार नाही. ते आपण घरी जाऊन वाचा. एवढे चिन्ह चमत्कार, त्यापैकी निवडक चिन्ह चमत्कारांना बायबलमध्ये या शुभवर्तमानामध्ये जागा देण्यात आलेली. प्रेज द लॉर्ड. मला हे सांगा की रक्तस्रावी स्त्री जेव्हा विषय येतो तर स्त्रियांना अवघडल्यासारखं होत, मग ह्याची बायबलमध्ये घेण्याची गरजच काय होती? अशी अवघड परिस्थिती, ज्याचा मेलेल्याला बरं केलं, आदळ्याला दृष्टी दिली, लंगडे चालायला लागले, जे आपण म्हणतो की आकाशात आणि ज्याला म्हणतो निसर्गाचे चमत्कार केले, हे सगळे चांगले आहे ना. मग ह्या गोष्टीची गरज काय होती याच्याकडे जर आपण विचार केला तर आपल्याला एक काहीतरी निश्चितच बाब दिसून येते, जे येशू तुम्हाला आणि मला किंवा मंडळीला शिकू इच्छितो. नंबर 2, इथे एकदा नाही तर 2-2दा अशुद्धतेची बाब घडलेली आहे. कितीदा घडलेली? एक प्रवासामध्ये 2. पहिला अशुद्ध स्त्रीचा स्पर्श, नंबर 2 मेलेल्या मुलीचा स्पर्श. बरोबर आहे. आणि या दोन्ही गोष्टीमध्ये जो येणारा विटाळ आहे त्या विटाळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की येशूला स्पर्श केल्यानंतर त्या विटाळापासून ती स्त्री मुक्त झालेली आहे, ज्याला रक्तस्रावी म्हणतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जगात सर्वांनी पाप केलेले आहे, देवाच्या गौरवाला अंतरलेलं आहे.
प्रियांनो, शरीराचा विटाळपेक्षा आत्म्याचा विटाळ हा महत्वाचा आहे. येशू तुमच्या शरीराचा विटाळ पहिले दूर करत आहे आणि मग त्याबरोबरच तुमच्या आत्म्याची अशुद्धता देखील घालवत आहे, कारण की तो पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सुरुवातीलाच तुम्ही देखील पवित्र असावं. आणि यामुळे तर तुमच्या शरीराच्या अशुद्धतेमुळे, आपली सुरुवात अशुद्धतेमुळेच होते, अशुद्धतेमुळे आज जर तुम्ही त्याच्या गौरवापासून दूर आहे तर येशूचा स्पर्श तुम्हाला दोन्ही बाबीची शुद्धता देऊ शकतो, शरीराची शुद्धता देखील आणि आत्म्याची शुद्धता. मेलेला व्यक्ती हा अशुद्ध आहे. आपण लोक जातो घरी जाऊन खूप आंघोळ विंगोळ करतो, पाळकीन वाईपणी मिळतं, बाहेर सगळं बाहेर काढा, कपडे हात बी चांगले धुवा, मग आत यायचं. काय ते मेलेल्या व्यक्तीला तुम्ही ते प्रेतक्रिया करून यायचं, तसं जायचं नाही. प्रियांनो, हे आज देखील आहे. माझं ह्याच्याशी काही मत नाहीये, त्याबद्दल आपण पुढे ऐकणार आहोत. परंतु प्रश्न हा येतो की मेलेल्या व्यक्तीला स्पर्श केला म्हणजे विटाळ आहे का? अनेक लोक आमच्या घरी मेले, चर्चला जायला, मी दुसऱ्या दिवशी चर्चला उभं राहतो, इथे डायरेक्ट फुलपिटवर संदेश प्रेतक्रिया करतो आणि इथे येऊन संदेश देतो. आता प्रश्न हा येतो, मग पाळक साहेबच अश्रुत देतो, मंडळी पण सर्व अश्रुत नाही. प्रियांनो, याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे. जाऊया वचनाकडे, नियमशास्त्राच्याकडे आपण वळणार आहोत. लक्षात ठेवा, नियमशास्त्र जे आहे ते विधी आणि परंपराकडे घेऊन जातं तुम्हाला. हे झालं तर हे करा, ते झालं तर ते करा, तुमच्यासाठी बोकड कापा, तुमच्यासाठी हे कापा, त्याच्यासाठी हे अन्न करा, हे दानार्पण करा, हे अन्नार्पण करा. हे सर्व गोष्टी चुकीच्या नाही, परंतु या सर्व विधी आणि परंपराच्या द्वारे विटाळ किंवा अशुद्धता दूर होऊ शकते. ह्या गोष्टी नियमशास्त्रामध्ये लिहिलेल्या आहे की ह्या सर्व गोष्टी दैहिक अशुद्धतेच्या बद्दल. आणि यासाठी आपण निश्चितच लेवी पुस्तक घरी जाऊन वाचा, त्यामध्ये सर्व प्रकारच्या विटाळाच्या बद्दल लिहिलेलं आहे. आणि ह्या गोष्टी नियमशास्त्रामध्ये येशू म्हणतो ह्या जगामध्ये मी कशासाठी आलेलो? मी तारण्यासाठी आलोय. आणि त्यासाठी आज पहिलं वचन आपण जाणार आहोत. आणि लेवी याचा 15वा अध्याय आपण टिकमार करा, कारण की या तिन्ही गोष्टी ज्या आहे त्या गोष्टी मी आता तुम्हाला थोडा सांगणार आहे, कारण की ह्याद्वारे आपले सर्व डाऊट क्लिअर होणार आहे. लेवी याचा 15वा अध्याय आणि 25वा वचन. एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असला, ऋतुकाळ नसताना, तिचा मासिक पाळीचा समय, पिरियडचा समय नसताना, ती अधिक काळापर्यंत किंवा अनेक काळापर्यंत किंवा आता मी आपल्याला ऐकलं 12 वर्षापर्यंत जर तिचा स्राव होत असला, अथवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली, तर तिचे स्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसांप्रमाणे समजावे, ती अशुद्ध होय. ती अशुद्ध होय. आता इथे क्लिअर आला असेल तुम्हाला म्हणणं आहे की आता इथे दिसत आहे की तिचा ऋतुकाळ असावा किंवा त्याच्यापेक्षा अनेक वर्षापर्यंत तिला जर रक्तस्राव होत असेल तर तिला स्पष्ट इथे नियमशास्त्रामध्ये लेवी पुस्तकाच्या 15-25 मध्ये लिहिलंय की ती अशुद्ध आहे. त्याबरोबरच 26व्या वचनामध्ये आणखीन अशुद्धतेचे कारण आणखीन ते पुढे वाचा. ती ऋतुमती असेल तितके सगळे दिवस ती ज्या अंथरुणावर निजेल ते तिच्या विटाळाचे अंथरुण समजेल. यस, ज्या अंथरुणावर ती झोपते, ज्या बिस्तरावर ती आराम करते किंवा बसते ते देखील अशुद्ध आहे. पुढे, त्याचप्रमाणे ती ज्यावर बसेल ते तिच्या ऋतुकालाच्या विटाळाप्रमाणे अशुद्ध समजावे. हा, आता अनेक धर्मामध्ये म्हणतात बाहेर बसली आहे स्त्री. बसलीचा अर्थ काय? किचन मध्ये प्रवेश नाही, स्वयंपाक करता येत नाही, हे बसणं या शब्द आपण ऐकलेला आहे, त्यामुळे मी ते विस्तार नाही. परंतु ती अशा प्रकारची जिथे बसेल ते देखील, ती वस्तू देखील अशुद्ध झालेली आहे हे देखील जाणावं. आता 27व्या वचनामध्ये आमच्यासाठी काय? जो कोणी त्या वस्तूंना शिवेल तो अशुद्ध होय. जो कोणी त्या वस्तूला शिवतो तो देखील काय होणार आहे? आता अशुद्ध होणार आहे. पुढे, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. यस. आणि त्यामुळे काय लिहिलेलं आहे की 31वा वचन, जर असंच अशुद्ध राहिलं तर काय घडल? समजा आम्ही अशुद्धच आहोत आणि आम्ही कामाला जातो किंवा मंदिरामध्ये येतो तर काय होतं? या प्रकारे तुम्ही इस्रायल लोकांना त्यांच्या अशुद्धतेपासून दूर ठेवावे, म्हणजे किती वचन? म्हणजे बरोबर आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले माझे निवासस्थान ते भ्रष्ट करणार नाहीत आणि आपल्या अशुद्धावस्थेत मरावायचे नाही. शुद्ध माझ्या मंदिराला ते भ्रष्ट करणार नाही.
म्हणजे हा व्यक्ती किंवा ह्याला स्पर्श करणारा व्यक्ती जर मंदिरात येतो तर हे नियमशास्त्रामध्ये इथे लिहिलंय की तो मंदिराला देखील भ्रष्ट करतो, अशुद्ध करतो, आणि त्यामुळे त्याने अशुद्ध काळामध्ये राहावं, परंतु अशुद्ध काळामध्येच कायमचं राहावं हे आवडणार नाही, तर त्यांनी शुद्धतेकडे वाटचाल करावी, हे देखील महत्वाचं. आता इथे एकदम क्लिअर आपल्याला रक्तस्रावी स्त्रीच्या बद्दल पिक्चर क्लिअर झालेला आहे की ती 12 वर्षापासून होती, ती निश्चितच आजारी आहे, ती निश्चितच या कठीण समयामध्ये जात आहे, परंतु नियमशास्त्राच्या हिशोबाने ती अशुद्ध आहे आणि तिने येशूला स्पर्श केलेला आहे, म्हणजे येशूच्या वस्त्राला स्पर्श केला. आता मला सांगा, येशू अशुद्ध झाला असेल की नाही? कारण की इथे स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्यांना ज्यांना ती स्पर्श करते, ज्या ज्या वस्त्राला ती स्पर्श करते, ज्या ज्या जागाला ती स्पर्श करते, ते देखील अशुद्ध आहे, आणि येशू देखील त्या समय अशुद्ध ठरला असेल. मग मला सांगू दे का येशूला माहित नव्हतं का कोण मला स्पर्श करणार आहे? येशूने शब्द मात्र बोल म्हणजे माझं चाकर, येशू इथून बोलतो तर तिथे बरा होतो. त्या स्त्रीला विश्वास धरला येशू बरा करू शकला असता. प्रेज द लॉर्ड. आज देखील आम्ही अनेक प्रार्थनेमध्ये, मीटिंग मध्ये जातो किंवा या चर्च मध्ये येतो आणि आपण मंदिरात आल्याच लोक बरे होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. ना पाळक स्पर्श करत, ना पाळक प्रार्थना करत नाही, इव्हेंजलिस्ट प्रार्थना करत त्या मंदिरात येतात, आत्म्याचा इथे सर्वत्व प्रसरित आहे आणि तो आत्मा स्पर्श करतो आणि लोक बरे होतात. अशी स्त्री बरू होऊ शकली. येशूने का तिला आपल्या वस्त्राला स्पर्श करू दिला? नंबर 1. दुसरी गोष्ट, स्पर्श केल्यानंतर येशूने उघडपणे आता सांगितलं देखील, सांगा तू अशुद्ध आहे ना, आता मला तू स्पर्श केलेला आहे. ही बाब येशू लपू शकला असता की नाही? सहज लपू शकला असता. ती बरी झाली, काम हो गया आपण. पण येशूने ही गोष्ट सगळ्यांच्या समोर उघडकीस देखील आणलेली आहे आणि हा वृत्तांत सगळ्यांनी ऐकलेला आहे, आणि त्याद्वारे निश्चितच लोकांमध्ये हा विचार आलाच असणार की ह्या एवढा मोठा संत आहे, एवढा मोठा धार्मिक, एवढा गुरु, ज्याला आपण संदेष्टा म्हणतो, आणि तरी देखील याला स्पर्श होत आहे, आणि ते त्याच्या विरोधक तर त्याच्या शेती फिरायचे, ह्याला काही कळत नव्हतं का? आणि कळालं तरी तो चालू देतो का या सगळ्या गोष्टी? दुसरी गोष्ट आहे, आपण जाऊया लेवी याचा 22वा अध्याय, दुसरी घटना आहे 22वा अध्यायामध्ये आपण जाऊया, आणि त्यामध्ये आपण वचन 4 तिसरं वाचा पहिले. तू त्यांना सांग, पुढील पिढ्यांमध्ये तुमच्या सर्व वंशातील जो कोणी अशुद्ध असताना इस्रायल लोकांनी परमेश्वराला समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावेल, त्याचा माझ्यासमोरून उच्छेद व्हावा. मी परमेश्वर आहे. पवित्र वस्तूला हात लावला, पवित्र वस्तूला हात लावला. आपण कोणती विधी पवित्र मानतो? प्रभू भोजनाची विधी. आता इथे आपण आलो, आता हळूहळू एक टप्प्याटप्प्याने येत आहे, आणि त्याला हात जरी लावला आपण, इथे काय लिहिलेलं आहे? त्या पवित्र समर्पित वस्तूला आपण हात लावला तर त्याचा माझ्या समोरून उच्छेद व्हावा, मी परमेश्वर आहे. वचन 4 मध्ये वाचा पुढे. अहरोनाच्या वंशांपैकी कोणी महारोगी, यस, महारोगी, अथवा माहिती ज्याला कोड झालेला आहे त्याला महारोगी म्हटलंय, त्याला अशुद्ध समजलं जायचं. त्याला पुढे, अथवा स्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. पुढे, मृतांमुळे अशुद्ध झालेल्या मनुष्याला किंवा वीरपात झालेल्या पुरुषाला जो कोणी स्पर्श करील, ज्याच्या स्पर्शाने लोक अशुद्ध होतात, ज्याला तुम्ही स्पर्श करतील त्याच्यामुळे लोक देखील अशुद्ध होणार आहे. ते काय लिहिलंय? मृतामुळे अशुद्ध झालेला, म्हणजे मृताला ज्याला स्पर्श केला त्याला जर एखाद्या व्यक्तीने स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध ठरणार आहे. आणि इथेच आपण आताच बघितलं, येशू गेला, त्या मृत मुलीला, यायरेच्या कन्येला स्पर्श केला, हात धरून काय केलं? उभं केलं. प्रेज द लॉर्ड. मेलेली होती ती, जिवंत झाली ती वेगळी गोष्ट आहे, परंतु पहिले काय होती? ती मृत होती. आणि येशूला काय नियमशास्त्र माहित नव्हते का? निश्चितच येशूला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे येशूने तिरडीला देखील स्पर्श केलेला आहे आणि तो मुलगा उभा राहिलेला आहे. हे वचन आपण ऐकलेलं आहे. आता परत एक बार हाच प्रश्न येतो की येशू हे सर्व संदेष्ट म्हणून नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. कारण की येशूने स्वतःच सांगितलंय की मी मोडावायच नाही तर काय करायला आलो? पूर्ण करायला आलेलो आहे. व स्तंभावर तो म्हणतो की पूर्ण झालेला आहे. प्रेज द लॉर्ड.
म्हणजे काय पूर्ण झालं? नियमशास्त्राच्या प्रत्येक गोष्टी जे इथे लिहिलेल्या आहे त्या सर्व गोष्टी मी पूर्ण केलेल्या आहे. मग इथे येशू खरोखर आज्ञा मोडतो का, हा प्रश्न आपल्या समोर निर्मित होणं हे गरजेचं आहे. आपल्याला वाटतं आणि त्यामुळे अनेक जोखड, अनेक गोष्टी मंडळांमध्ये लादल्या गेलेल्या आहे, इतर धर्मामध्ये लादल्या गेल्या. आज देखील ते पाळतात, लोक पाळतात की नाही पाळत? आज देखील पाहतात. परंतु त्याच्या मागे काय सत्य आहे ते जाणून घेणं देखील आपल्याला महत्वाचं आहे. आणखीन एक विषय मांडतो, आणखी ह्यालाच कनेक्टेड आहे. 12वा अध्याय 4 ते 8 आणि तो विषय आहे निश्चितच 12वा अध्याय आणि वचन 3. आता ह्या स्त्रीचा अर्थ आहे प्रसूती झालेली वेळ, बाळांतीन स्त्रीच्या बद्दल आहे. तिने किती दिवस बसायचे? 33 दिवस. काय करायचं? आता वाचा परत एकदा. कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये व पवित्र स्थानात जाऊ पवित्र स्थानात जाणं नाही आणि शला स्पर्श करायचं नाही. हे 12व्या अध्यायामध्ये प्रसूती, ज्या मुलाला आता मुलीचं बाळांपण झालं किंवा ज्या स्त्रीचं बाळांपण झालेलं आहे, किती दिवस सांगितले रे? 33 दिवस, जवळजवळ 1 महिना. आणि त्यानंतर पुढे काय लिहिलेलं आहे वचन ते देखील वाचन करायचं. हायलाइट करा 7वं वचन. मुलगी झाल्यास ऋतुकाली जशी ती दूर 7वं वचन. मग याचकाने ते परमेश्वर समोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ती आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होईल. मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्रीविषयीचा नियम हा. मग याजकाने देवाच्याकडे जाऊन प्रायश्चित्त करावं, म्हणजे ती आपल्या रक्तस्रावापासून काय होईल? शुद्ध होईल. आणि मग या स्त्री संदर्भातल्या नियमानंतर ती मंदिराला येण्यासाठी काय करायला आता ती पात्र ठरणार आहे. कोणी करायची प्रार्थना? कोणी प्रार्थना करायची? कोणासाठी प्रार्थना करायची? या रक्तस्रावी स्त्रीसाठी, या रक्तात बांधलेल्या स्त्रीसाठी आपण जेव्हा प्रार्थना याजक करतो तेव्हा तिला या अशुद्धतेपासून मुक्ती मिळते आणि ती शुद्ध होते. प्रेज द लॉर्ड. मी पण अनेक जणांसाठी प्रार्थना केलेली. प्रश्न परत एकदा, येशू कोण आहे? तुमचा आणि माझा महायाजक आहे. प्रेज द लॉर्ड. कोण आहे येशू? तुमच्या आणि माझ्यासाठी. येशू आपल्यासाठी केव्हा प्रार्थना करतो? जेव्हा आपण मंदिरात आलो तेव्हा. येशू आपल्यासाठी 7/24 आवर्स प्रार्थना करत, सदोदित प्रार्थना करत. काय प्रार्थना करत? हे पाप्या मजवर, हे बाप्पा मज पाप्यावर, हे बाप्पा मज पाप्यावर. हे कोणाची आरोळी? हे तुमची आणि माझी आरोळी. कोण लोक आहोत तुम्ही आणि मी? अशुद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. आणि येशू तुम्हाला आणि मला, येशू का लहू सारे पापों से, येशू का लहू सारे पापों से सर्व अशुद्धतापासून दूर करतो. प्रेज द लॉर्ड. आणि तीच गोष्ट येशूने सांगितलेली इथे आहे की येशूने त्या स्त्रीला स्पर्श केल्यानंतर तिला शिव्या दिले नाही, तिचा धिक्कार केला नाही. आणि येशू तिला म्हणतो त्या स्त्रीच्याकडे. येशू दुःखी झाला नाही. येशूने म्हटलं की जा, आनंदाने जा, तू बरी झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. शांतीने जा, तू बरी झालेली. प्रेज द लॉर्ड. मुली, तू बरी झालेली आहे. बघा आता येशू हे किती सन्मानाने तिला सांगतो, कारण की त्याला कळून चुकलेलं आहे की ती नुसती बरी झालेली आहे आजारापासून किंवा या रक्तस्रावापासून नव्हे, तर येशू मध्ये ती शुद्ध देखील झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रियांनो, ही घटना जेव्हा आपल्याला असं दिसून येते, येशूने तुम्हाला आणि मला हेच गोष्टी सांगितली. रीतिरिवाज, परंपरा या सगळ्या गोष्टी जरी असल्या, परंतु आता तिथे प्रायश्चित करण्यासाठी तुम्हाला काही अर्पण देण्याची गरज नाही, तुम्हाला काही तिथे जाऊन मंदिरामध्ये अनुष्ठान करण्याची गरज नाही, तिथे कोणती पद्धती करण्याची गरज नाही. हे काय पुरे की येशू मज पाप्यावर दया कर, माझी अशुद्धता दूर कर. आणि येशू त्या क्षणी अशुद्धता दूर. आणि त्या येशूने सगळ्यात पहिले काय केलेलं आहे? तिचं शरीरातली अशुद्धता दूर केली. आणि मग ती निश्चितच सुखाने आनंदाने नांदणार आहे. प्रेज द लॉर्ड. मग आमचं शरीर जर अशुद्ध आहे, पाप आहे, कारण की आमचे अपराध, आमच्या कृतीच्यामुळे आम्ही अपराधी ठरतो. प्रेज द लॉर्ड. नुसते त्या स्त्रियाच अपराधी आहे का? आता मला प्रश्न येतो. त्याच अशुद्ध आहे म्हणून ते येऊ शकत नाही. येशूचं वचन म्हणतं की जर तू इथे मेजाच्या जवळ दान अर्पणाला उभा राहिला, तुझ्या मनामध्ये कोणाच्या विरुद्ध काय येतं, दान तिथेच ठेव.
ह्याचा अर्थ काय? नाही, द्यायचं नाही, तू लायक नाहीये, तू पात्र नाहीये, जा पहिले जाऊन आपल्या भावाशी समेट कर, मग ये आणि मग दान टाक, मग तुझं दान स्वीकार होईल. प्रेज द लॉर्ड. यस, हे येशूने सांगितलंय. इथे येशूने ते पैशाला नाही म्हटलं अशुद्ध आहे. पैसा तो तिथेच ठेव, तोच पैसा टाकायचा तुला. प्रेज द लॉर्ड. दुसरा पैसा येऊन काय भावाच्याकडून दुसरा पैसा येऊन टाका का? नाही. धुवून बिन स्वच्छ करून टाकायचा का? नाही. येशू म्हटलं तोच पैसा टाकायचा आहे, तोच व्यक्ती असायला पाहिजे. परंतु पहिले तुझ्या मनात ते अशुद्धता दूर कर आणि मनात ते कलुषितता दूर कर, म्हणजे तुझं दान मी स्वीकार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी मंदिरामध्ये कशासाठी येतो? हा जर प्रश्न विचारता आपण सगळे म्हणतो, मला आरोग्य पाहिजे, मला धन पाहिजे, मला नोकरी पाहिजे, माझ्या घरामध्ये सुख पाहिजे. परंतु किती लोक येतात जे म्हणतात की येशू मला तुला काहीतरी द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. येशूला द्यायचा, येशू सर्व काही द्यायला तयार आहे. आणि आपण वारंवार तो वचन ऐकतो की आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा, म्हणजे इतर सर्व काही मी तुम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. सर्व काही म्हणजे येशूचं पॅकेज खूप मोठं आहे. सर्व काही म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारी गोष्टी आहेत. तर सर्व येशू देऊ इच्छितो, परंतु धार्मिकता तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे, तुमच्यामध्ये देवाचं राज्य दिसायला पाहिजे. आणि ते राज्य आणि धार्मिकता देण्यासाठी तुम्हाला शुद्ध व्हायला पाहिजे. कारण की मी सुरुवातीला सांगितलं, जसा मी पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असावा. कारण की पवित्रतामध्ये एक लिहिलेली प्रार्थना, पवित्र जनाची प्रार्थना, धार्मिकतेची प्रार्थना, धार्मिक जनाची प्रार्थना ती कार्य करण्यात प्रबळ असते. प्रेज द लॉर्ड. ती देवापर्यंत पोहोचते. आता इथे शरीराची अशुद्धता, शरीराच्या प्रॉब्लेम याला आपल्याला एका बाजूला ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आज या विधी परंपरा या सर्व गोष्टी त्या समयी जे आहे, त्या समयाच्या काळातले लोक आहे, त्यांनी निश्चितच पवित्र शास्त्रामध्ये जरी लिहिलेल्या होत्या तरी देखील त्याला फार महत्व दिलं. आणि त्यामुळे स्त्रियांना, आज देखील स्त्रियांना देवाच्या कार्यापासून, देवाच्या सेवेपासून, देवाच्या धार्मिकतेपासून दूर केलं. तुम्ही अपवित्र आहे. कधी कधी यायचं. काही लोकांना तर आजवर मंदिरामध्ये एंट्रेस नाहीये. हे पुलपीटवर येऊ शकत नाही, प्रभू वचन देऊ शकत नाही, प्रभू वचन घेऊ शकत नाही. त्या समयामध्ये तुम्हाला येण्याची गरज नाही, तुम्ही घरी बसा. आणि अशा प्रकारे देवाच्या आशीर्वादापासून ते मुक्त. आपण साधा विचार करूया. महिन्यामध्ये 5 दिवस आहे आणि 1 महिन्यामध्ये किती, म्हणजे 12 पंचे किती झाले? 60 दिवस. 60 आपण दिवस आपण म्हणतो. आणि अशा प्रकारे आपण किती दिवस स्त्रियांना देवापासून दूर ठेवणार? घरी प्रार्थना नाही करणार का? घरी येशू नाही आहे का? यस. तुमची आणि माझी पवित्रता, तुमची आणि माझी शुद्धता ही शरीरातून किंवा शरीराच्या प्रक्रियेपासून होत नाही. ते मी सेकंड पार्ट मध्ये घेणारच आहे की कसे शुद्ध आणि कशा शुद्ध, सायन्स आम्हाला सांगतं. परंतु हा प्रश्न येतो की येशूने एवढा मोठा धाडस तिथे केलेला आहे, अशा स्त्रीला स्पर्श करून त्यांनी जगाला दाखवलंय की तुमच्या कर्मामुळे तुम्ही अशुद्ध आहात. प्रेज द लॉर्ड. नैसर्गिक जे देवाने दिलेले त्या गोष्टी नाही. आता प्रश्न येतो की खरोखर अशी स्त्री इथे आली तर देव खरोखर तिचा स्वीकार करेल का? अशुद्ध असलेली ती स्त्री जेव्हा येशूला जाऊन स्पर्श करते, येशू म्हणतो का जा बाई तू बरं हो? बोलला का येशू? तिथे कुठे दिसतं का? ती आली, न कळत तिने स्पर्श केला आणि तिला काय खाली? येशूच्या शरीरातून काय निघाली? शक्ती निघाली आणि ती बरी झाली. प्रेज द लॉर्ड. जर ती अशुद्ध असती, ती विटाळवाली असती, येशूला अपवित्र करणारी असती, तर येशूच्या शरीरातून शक्ती निघाली असती का? येशूला तर माहित पण नव्हतं, तरी देखील शक्ती निघाली. यस, ही शक्ती म्हणजे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे निघालं. आणि त्या स्त्रीची समस्या, त्या स्त्रीचा विश्वास त्याने बघितला आणि तिला त्या क्षणी बरं केलेलं आहे. मग येशूने तिला ओळखलं की ही कोण आहे. ही गोष्ट, प्रश्न, ही गोष्ट आम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही विश्वासाने जातात, तुमच्या मनाच्या, तुमच्या शरीरापेक्षा तुमचं मन येशू बघतो. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास येशू बघतो, तुमची लीनता आणि नम्रता येशू बघतो आणि त्याच्याद्वारे तुमचं पावित्र्य ठरतं. परंतु तुम्ही किती शुद्ध पवित्र करून डेटॉलने आंघोळ जरी केली, बादलीवर डेटॉल टाकून जरी आंघोळ करून इथे आलेला आहे, परंतु इथे तुमचं मन कलुषित आहे आणि सर्व अशुद्धतेने भरलेलं आहे, तर तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, ही गोष्ट तुम्हाला मला जाणून घ्यायला पाहिजे की ती शक्ती निघाली. मग ही शक्ती तिच्यासाठी का निघाली? कारण की येशूची तिच्यावर देखील प्रीती होती. प्रेज द लॉर्ड. तिच्यावर देखील प्रीती होती. आम्ही शुद्ध आहोत की अशुद्ध आहोत, येशूने जगामध्ये येत असताना लोकांच्याकडे बघून बघितलं.
की मी धार्मिकतांसाठी आलो नाही, मी कोणत्या लोकांसाठी? पापी जनांसाठी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. मी अशुद्ध लोकांसाठी आलेलो आहे, त्यांना जीवन देण्यासाठी, त्यांना आरोग्य देण्यासाठी, त्यांना बरं करण्यासाठी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या भाषेमध्ये आमची क्वालिटी, आमची पात्रता ही येते की आम्ही धार्मिक होतो तेव्हाच आमचा देव आमच्यासाठी उतरून आला. प्रेज द लॉर्ड. आम्ही पापी होतो तेव्हाच आमचा देव आमच्यासाठी उतरून आला. आम्ही अशुद्ध होतो तेव्हाच आमच्यासाठी, मी अशुद्ध ओठाचा होतो तेव्हाच माझा येशू माझ्या जवळ आला. मी अपात्र होतो, मी दुःखी होतो, मी लायक नव्हतो तेव्हाच माझा येशू माझ्याकडे आला. कारण की येशूला कळालं की ह्याला माझी गरज आहे. प्रेज द लॉर्ड. गरज असताना येशू तुमच्या शुद्धता अशुद्धतेकडे बघत नाही, कारण की येशूला माहिती आहे या जगामध्ये अशुद्धताच भरलेली आहे, अंधकाराचीच सत्ता आहे, सर्वजण अशुद्ध आहे, सर्वजण देवाला नाकारणारे, सर्वजण येशूला आणि येशूच्या वचनापासून दूर आहे. आणि जर येशू शुद्धता अशुद्धता करत असला तर मग कोणीच त्याला सापडलं नसतं. मिळालं असतं का कोणी? कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्ही अशुद्ध आहात, परंतु नियमशास्त्रामध्ये काही गोष्टी लिहिल्या आहे, ज्याचा उलगडा मी पुढच्या वेळेस करणार आहे. त्या गोष्टी जेव्हा दिलेल्या आहे तर त्या गोष्टीला धरून हे सेवक वर्ग होते, हे जे रब्बी लोक होते किंवा शास्त्री परुषी लोक होते, आणि आज देखील पाळक आणि वेगळे मिनिस्टर या आपण म्हणूया की जगातले वेगवेगळे धर्म जे आहे त्या स्त्रियांना दूर ठेवतात. मी एकच मुद्दा सांगतो, कारण की पुढच्या वेळेस मी तो घेणार आहे. ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया कोणी निर्मित केली तुमच्या शरीरात? सांगा. स्त्रियांच्या शरीरात देवानेच निर्मित केली. देव कोणतं काम चूक करू शकेल का? जर देवाला अशुद्धच त्या स्त्रीला करायचं असतं तर ही प्रक्रिया निर्मितच का केली असते? जन्मजात निर्मिती. त्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. निश्चितच देव सगळं उत्तम करतो, चांगलंच करतो. वाईट करतो का? इथे बसलेला कोणी देवाने मला स्पर्श केला मी पापी आलो असं होईल का कधी? येशूच्या स्पर्शाने तर आम्ही काय होतो? शुद्ध होतो. येशूच्या कार्याने सर्व येशू जगाकडे बघितलं आणि सगळं सर्व उत्तम आहे, सगळं काही चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. ही प्रक्रिया देखील चांगली आहे, ते आपण सायंटिफिक रिझन मध्ये बघणार आहोत. परंतु प्रश्न हाच येतो की मनुष्याच्या विरोधात म्हणजे स्त्रियांच्या विरोधात जेव्हा उभा राहतो त्या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्यामुळे आज आम्हाला दिसतं त्या मुलीच्या बद्दल, आणि मग मी संपवतो कारण की ती मुलीच्याकडेच जातो. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 39वा वचन. आणि मग त्याच्याकडे गेल्यानंतर ती मुलगी मेलेली आहे हे आपल्याला कळून येतं, आणि त्या समयी तो येशू तिच्याकडे जातो. 5:39 वाचा. तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करीता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. मेले नाही, झोपेत आहे. आणि सर्व लोक हसायला लागले, कारण की सगळ्यांना कळालं होतं की ती मेलेली आहे. आता येशू तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना आता प्रश्न मृत्यूचाच येतो आहे ते, है ना? आता इथे मेलेल्या व्यक्तीला, आता आपण झालेला, आता मी ते रिपीट करणार आहे, मेलेल्या व्यक्तीला स्पर्श केला तरी तो काय होणार आहे? अशुद्ध होणार आहे. आणि ते एक अनुष्ठान आहे, ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही शुद्ध होणार आहात हे देखील वचनामध्ये सांगितलंय. आता हा व्यक्ती, या व्यक्तीला स्पर्श करत असताना आम्हाला या गोष्टी दिसून आलेल्या आहे की येशूने काय केलेलं आहे? तिला स्पर्श केला. तेव्हा ती जिवंत होती की मेलेली होती? जिवंत होती की मेलेली होती? मेलेली होती. आणि मेलेल्या व्यक्तीला स्पर्श करत असताना येशूला माहित नव्हतं का की आता मी अशुद्ध होणार? निश्चितच होणार. मग येशूने सगळ्यांना बाहेर घालवलं, गपचूप स्पर्श केला. असं वाटतं का तुम्हाला? त्या कारण काय कर लोकांना कळायला नाही पाहिजे हे स्पर्श करत आहे, लोक म्हणतील अरे हे तर अशुद्ध नाही. येशूचं कारण हे होतं की चमत्कार होत असताना माझे लोक माझ्या जवळ असावे. प्रेज द लॉर्ड. शिष्यांना जवळ घेतलं त्याने, पेत्र, याकोब, योहान. त्याचप्रमाणे त्याच्या मम्मी डॅडीला जवळ घेतलेलं आहे आणि मग त्यांनी तिचा हात धरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य होत असताना तुमच्या आणि माझ्या जवळ विश्वास लोकांची देखील गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही घरी प्रार्थना करू, प्रेज द लॉर्ड, परंतु आमच्या सभोवती अनेक असे लोक आहेत जे तुमचा विश्वास डळमळीत करू शकतात. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी तुम्हाला चर्चला यायला, मंदिराला येणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की इथे असे अनेक लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार घडलेले. इथे याकोब आहे, इथे योहान आहे, इथे पेत्र आहे, जे येशूचा विश्वास ठेवणारे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या समवेत येशू जेव्हा तुम्हाला स्पर्श करेल, तुम्ही मेलेले असले तरी जिवंत होणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे अनेक लोक म्हणतात आम्ही ऑनलाईन आम्ही घरी ऐकतो.
खरं प्रेज लॉर्ड, ते देखील चांगलं आहे. परंतु येशूने बाकीच्या लोकांना बाहेर काढलं. आणि आता माझ्या लोकांना, विश्वासू लोकांना जवळ येऊ द्या आणि यांना बघू द्या की ह्या येशू जवळ ज्या त्या विश्वास ठेवता तो मेलेल्याला देखील जिवंत करू शकतो. प्रेज लॉर्ड. आता इथे एकच शब्द आहे ज्याला आपण म्हणतो ती झोपलेली आहे, ती निद्रेमध्ये आहे. आणि आमच्याबद्दल पौल जो म्हणतो तो काय म्हणतो, आमच्या मृत्यूला काय म्हणतो, महानिद्रा. मेलेला नाही म्हणत, पण आपण ख्रिस्ती समाजामध्ये मरून गेलेला नाही. आपल्याला देखील माहिती आहे आणि हे वारंवार मी सांगत होतो की विश्वासणाऱ्याला किती जन्म आहे, किती जन्म आहे विश्वासणाऱ्याला, 2 जन्म. आणि मृत्यू किती आहे, एकच, शारीरिक मृत्यू. पहिला जन्म मातेच्या उदरातून जन्म होतो, सगळ्यांचा जन्म होतो. परंतु दुसरा जो आहे तो काय आहे, तो नवीन जन्म आहे. जेव्हा आपण येशूचा स्वीकार करतो, अधर्माने पापावर फिरतो आणि येशूच तारणारा असा स्वीकार करतो, तेव्हा आपला एक नवीन जन्म होतो. प्रेज द लॉर्ड. जुन्या शरीरासाठी आपण मरतो आणि येशूसाठी जगतो आणि आपण बाप्तिस्मा हा घेऊन येशूच्या मागे चालतो. त्याच्यानंतर आपली मृत्यू होईल. परंतु ते शेवट, परंतु जे विश्वास ठेवत नाही त्याचं उलट आहे. त्याला काय आहे, 1 जन्म आणि 2 मृत्यू आहे. 1 जन्म म्हणजे मातेच्या उदराचा जन्म. दुसरं मरण कोणतं आहे, शारीरिक मरण. परंतु तिथे संपत नाही, तो सार्वकालिक मरणामध्ये देखील जातो. तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे तर तिथे सार्वकालिक मरण देखील आहे. आणि इथे आम्हाला दिसतं की आम्ही मरत नाही तर आम्ही काय घेत आहोत, महानिद्रा घेत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि महानिद्रा घेत असताना जेव्हा येशू येणार तर मेलेले सर्वात पहिले जे विश्वास आहे ते उठणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना विश्वास आहे की जेव्हा येशू येणार आम्ही जिवंत असलो तरी उचलले जाणार, मेलेले असलो तरी उचलले जाणार. आमचे प्रियजन जे आमच्या पुढे गेलेले आहे, ते कबरेत झोपी गेलेले, ज्याला आपण महानिद्रा म्हणतो, आणि ते देखील उठणार आहे आणि आमची आणि त्यांची भेट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मेलेल्यांना जीवन देतो, परंतु आम्ही मेलेलेच नाही, आम्ही येशू मध्ये निद्रा घेत आहोत. प्रेज द लॉर्ड. इथून जे काय आमच्या पुढे गेलेले ते येशूच्या शांतीमध्ये आहे. येशूच्या बरोबर ते काय, आता त्यांना रडणं नाही, त्यांना अश्रू नाही, तिथे आजार नाही, तिथे विकार नाही, तिथे मरण देखील नाही, कारण की येशूने मरणाची नांगी मोडलेली आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे विश्वासणाऱ्याला मरण नाही तर त्याला जीवन आहे आणि युगानुगाचं जीवन आहे. येशू त्या मुलीच्याकडे बघून म्हणतो, ही झोपलेली आहे आणि मला हिला उठवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. ही अशुद्ध नाहीये, ही मेलेली नाहीये. अशुद्ध ते लोक होतात जे पापामध्ये मरतात. प्रेज द लॉर्ड. हे विश्वासामध्ये मरतात ते युगानुग जगतील. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला आता कशा प्रकारचं मरण हवं आहे, आपण पाहू शकतो मेलच नाही तर बरं आहे. तेच नाही ना, तुम्हाला मरण नाहीच आहे, तुम्हाला तर जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. इथे मंदिरामध्ये जे येतात ते येशूवर विश्वास ठेवतात, त्यांना ख्रिस्तामध्ये मरण नाही, कारण की पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि जे माझ्यामध्ये आहे ते कधी देखील त्यांना मरण येणार. यामुळे तुम्हाला आणि मला मरण नाही. तुम्ही महानिद्रा घेत आहात आणि येशूचं आगमन होत असताना, तुतारीचा नाद होत असताना सर्वप्रथम जे झोपलेले ते येशू मध्ये उठले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे येशूने तिला जरी स्पर्श केलेला आहे तरी काय केलेले, ती मेलेली नव्हती. ती काय होती, ती झोपी गेलेली. येशू झोपी गेलेली. आज प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या घरामध्ये समस्या आहे, प्रॉब्लेम आहे. अनेक जण झोपलेले आहे. कदाचित ते दारू पिऊन झोपलेले असतील, कदाचित ते कामाने थकून गेले रात्रभर आणि त्यामुळे झोपे गेले असतील, कदाचित त्यांना झोपच जास्त आहे तर त्यामुळे झोपे गेलेले. परंतु ते मंदिराला नाही, ते देवाच्या जवळ नाही, आणि त्यामुळे ते जेव्हा झोपतील कायमचे, त्यामुळे मग त्यांना कोणतंही वर नाही तर खाली जावं लागणार, नरकामध्ये जावं लागणार. हे सिद्ध आहे. त्यांच्यासाठी येशू तुमच्याद्वारे तुमच्या घरामध्ये येऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं की माझ्या घरात येशूने यावं. प्रेज द लॉर्ड. माझ्या घरामध्ये येशू गेला तर कोणी सापडणार, कारण की आम्ही सगळे चर्चमध्ये आहोत. परंतु आमच्या तुमच्या घरामध्ये अनेक जण आहे जे खरोखर येशूमध्ये, येशूच्या राज्यापासून, धार्मिकतेपासून झोपी गेलेले. येशूची इच्छा त्यांना उठवायची आहे. प्रेज द लॉर्ड. ते अशुद्ध आहे, ते जरी पापी आहे तरी देखील येशू जाणार आणि त्यांना स्पर्श करणार, कारण की येशू का लहू सारे पापों से शुद्ध करता है. परंतु येशूला घेऊन कोण गेलेला आहे घरापर्यंत? येशूला कोण घेऊन गेलेलं आहे?
वडील घेऊन गेलेला आहे. आज तुम्ही आणि मी कदाचित माता असतील, परंतु मला तर वाटतं की पित्यापेक्षा माताचे कर्तव्य जास्त आहे. पित्याला जर मी उभं करायला लावलं तर खरोखर बोटावर मोजणे इतके पिता आहे, परंतु इथे अनेक माता आहे आणि माता आज आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी रडत आहे आणि ते यासाठीच मंदिराला आले की येशू त्यांना तू उठव. प्रेज द लॉर्ड. गरिबीतून उठव, आर्थिक समस्यातून उठव, आजारातून उठव, व्यसनातून उठव. कारण की मला एकच विश्वास आहे, मी बहुत प्रयत्न केलेले आहे या बापासारखे, बहुत प्रयत्न केले. ही रक्तस्थितीसारखे मी खूप पैसा खर्च केला, परंतु कुठेच लाभ झाला नाही. प्रेज द लॉर्ड. माझा मुलगा माझी मुलगी अशुद्धतेत मरता कामा नाही आणि मला जर शुद्धता हवी आहे तर ती येशू पासूनच मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामुळे येशू अशुद्ध होत नाही. यशाया 53 मध्ये आपण ही जगाचे सर्व पाप त्याच्यावर लादण्यात आले, सर्व अशुद्धता त्याच्यावर लादण्यात आली, सर्व विकार आणि व्याधी त्याच्यावर लादणे आणि त्यांनी सर्व वधस्तंभावर वाहिले, यासाठी की त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला काय पाप व्हावं. येशू सर्व गोष्टी स्वतःवर घेऊन तुम्हाला आणि मला शुद्ध करतो. पण येशू अशुद्ध आहे का? येशू अशुद्ध नसून देखील त्यांनी तो निश्चितच सर्व प्रकारचे पाप वाहणारा कोकरा झालेला आहे, वलांडनाचा कोकरा झालाय, यासाठी की जे शुद्ध रक्त ज्याच्या ज्याच्या घराच्या कपाळपट्टीस लावतील तिथे मृत्यू नाही. प्रेज द लॉर्ड. तिथे मुलाला जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्या घरी जात असताना येशूचं रक्त तुमच्या घराला तुमच्या जीवनाला जर लावलेलं आहे तर शुद्धता तिथे जीवन देखील आहे, तिथे मृत्यूपासून बचाव देखील आहे. प्रेज द लॉर्ड. मला वाटतं पाव संदेश पण नाही पूर्ण झाला, परंतु प्रेज द लॉर्ड. आता काहीतरी तुम्हाला लक्षात आला असेल की मी कोणत्या गोष्टीकडे घेऊन चाललेले, त्याचे पहिला दुसरा तिसरा टप्पा होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला असं वाटत आहे की मी पापामुळे, माझ्या ह्या दैहिक गोष्टीमुळे, या मासिक गुणे किंवा आपण म्हणूया की या ऋतुकाळामुळे अशुद्ध आहे, तर आपण कुठेतरी चुकत आहोत. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांच्याकडे बघितलं, जे तुमच्या आत जात किंवा तुमच्या आत जातं की बाहेर जातं, जे तुमच्या आत जातं त्यामुळे नाही, तर तुमच्या जे बाहेर निघतं त्यामुळे पवित्र आत्मा. परत एक वेळ मी सांगतो आणि संपवतो की जेव्हा प्रश्न निर्माण झाला, पहिली समस्या निर्माण झाली की पहिली जी मंडळी होती त्यामध्ये यहुदी लोकांनी म्हटलं की सुनता झाल्याशिवाय याला ख्रिस्ती मंडळीमध्ये घेता कामा नाही. पहिली मंडळीचं नाव काय होतं? ख्रिस्ती मंडळी. सुनता झाल्याशिवाय, नियमशास्त्र पाळल्याशिवाय यांना ख्रिस्ती मंडळीत घेता कामा नाही. आणि मग काय झालं, त्याच्यामध्ये मंडळीमध्ये दुही निर्माण झाली, फूट निर्माण झाली. जे यहुदी तर लोक होते म्हणते आमच्यासाठी नाही, तर यहुदी लोकांसाठी सुनता हा नियम. तेव्हा पेत्र उभा राहून म्हणाला की जो पवित्र आत्मा तुमच्यावर उतरलेला, हाच पवित्र आत्मा ह्यांच्यावर देखील उतरलेला. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवा येशूसाठी. हा पवित्र आत्मा जो ख्रिस्ती लोकांवर उतरलेला आहे, तो ख्रिस्ती तर लोकांमध्ये जरी उतरलेला आहे, तर येशू पवित्र आत्मा ह्याच्यामध्ये भेद करत नाही की कोण आहे. येशू म्हणतो तर तुम्ही आणि मी भेद करणारे कोण आहात. पवित्र आत्मा, देव जो पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये भेद करत नाही, तर तुम्ही मनुष्य भेद करणारे कोण? तुम्ही कोणत्या पण अवस्थेमध्ये मंदिरामध्ये आला, असं कुठे आपण ऐकलंय की ती स्त्री आली अशुद्ध होती, मग 5 दिवसासाठी पवित्र आत्मा निघून जातो त्यांच्यामधून? असं कुठे लिहिलेलं किंवा ऐकलंय का आपण? तो आत्मा त्यांच्यामध्ये सदोदित वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि हा आत्मा आणि देव जो आत्मा जर तुमच्या आणि माझ्यामध्ये भेद करत नाही, तुम्हाला अपवित्र ठरवत नाही, तर मंडळी आणि मंडळीचे याजक, मंडळी आणि मंडळीचे नियम तुम्हाला कसे अशुद्ध ठरू शकतात याच्याबद्दल विचार करा तुम्ही. मंडळीने म्हटलं बरोबर आहे, तो पवित्र आत्मा जो यहुदियांवर उतरला तो आता दुसऱ्या लोकांवर पण उतरत आहे, त्यामुळे आता ते देखील मंडळीचे भाग आहे. आणि त्यामुळे ते म्हणे आता ह्यांना सुनतेची गरज नाही, यांना सुनतेची गरज नाही, कारण की येशूमध्ये त्यांच्या सर्व नियमाची पूर्तता झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आज येशू का लहू जर तुम्हाला आणि मला शुद्ध करत आहे, तर जग आणि मंडळी किंवा मंडळीचे लीडर्स तुम्हाला अशुद्ध ठरवणारे कोण? आणि जर तुम्हाला असं वाटतं की असं अशुद्ध आहे, तर आज देखील तुम्ही विधी आणि परंपरामध्ये लादले गेलेले आहे, विधी आणि परंपराने जखडले गेलेले आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की समय आलेला आहे की माझ्या लोकांनी कशी प्रार्थना करावी? आत्म्याने
खरेपण, ये ढोंगीबाजी प्रार्थना नाही चालणार. आत्मा आणि खरेपणाने प्रार्थना करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही आत्म्याने खरेपणाने जर भरलेले आहात तर देवामध्ये तुम्ही पवित्र आणि शुद्ध आहात. प्रेज द लॉर्ड. परंतु जर आज तुमच्या मध्ये ती गोष्ट नाही तर मग हीच अवस्था काय, प्रत्येक अवस्थेमध्ये तुम्ही अशुद्ध ठरता. तरी देखील येशू शुद्धतेसाठी नाही तर अशुद्ध लोकांसाठी जगामध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुम्ही विचार करा. इथे सांगितलंय की जर तुम्ही अशा अवस्थेमध्ये येतात आणि आपल्या मनाचा विचार करतात आणि तुम्हाला जर तुमच्यामध्ये दोष आढळते तरी देखील तुम्ही त्या प्रभू वचनाच्या विधीला सामोरे देतात, तर तुम्ही तुम्हाला काय करता, स्वतःवर दंड ओढून घेता. म्हणजे ह्याचा अर्थ काय, शारीरिकरित्या नव्हे तर तुम्हाला काय करायची गरज आहे, आत्मिकरित्या मनाची तयारी करून मंदिराला यायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. प्रवचनाच्या मेजापाशी यायच्या. कारण की देव शरीर बघत नाही तर देव काय बघतो, आत्मा बघतो. पापी सर्वांनाच आहे, सर्वांना या गोष्टी करायला आहे. परंतु येशू काय म्हणतो, माझ्या स्मरणार्थ हे करा. आपण काय स्मरण करायला आलो, आज मी धार्मिक हे स्मरण करायला आलो, मी सुंदर कपडे, पांढरे कपडे घालून प्रभुवचन घ्यायला यासाठी झालेलं, तुम्ही सुंदर सुंदर प्रार्थना केली त्या, नाही प्रियानो. आम्ही काय स्मरण की येशूचं शरीर माझ्या पापासाठी मोडलं गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येशूचं रक्त मग पापासाठी सांडण्यात आलेलं आहे आणि येशूचं रक्त मला शुद्ध आणि पवित्र राखण्यामध्ये सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं स्मरण जेव्हा आपण करतो तर येशूच्या आगमनाची ते येईपर्यंत आपण त्याची आठवण करतो. प्रेज द लॉर्ड. हा पहिला भाग चांगला, दुसऱ्या भागामध्ये आपण जाणार आहोत, परंतु पुढच्या वेळेस प्रार्थना करूया. प्रभुरायांचा मी तुला धन्यवाद आणि गौरव देतो की विषय जरी पवित्र पित्या कठीण असला, जरी पवित्र पित्या विषयाच्या द्वारे अनेकांच्या मनामधले प्रश्न आणि विचार पवित्र परमेश्वर जागृत झालेले, कदाचित त्या विषयाच्या द्वारे अनेक गोष्टी आणि डिबेट आमच्या मनामध्ये सुरू झाले, अनेक प्रश्न उत्तर आम्ही एकमेकांना विचारणार आहोत. परंतु हे नियम मध्ये जे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत ते आज आम्ही हायलाइट केलेले आहे. आम्ही घरी जाऊन त्याचा अभ्यास करणार आहोत आणि जो आत्मा या संदेशाच्या मागे होता तोच आत्मा आमच्याशी देखील बोलणार आहे. जग आणि सैतान आम्हाला अशुद्ध 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 ठेवतो आणि अशुद्ध सांगतो आणि त्यामुळे देवाच्या कार्यापासून दूर ठेवतो. पिता, आज अनेक जणांना ह्या मनामध्ये कॉम्प्लेक्स आहे आणि त्यामुळे ते देवाच्या कार्यापासून, देवाच्या सेवेपासून आणि मंदिराच्या कार्यापासून दूर ठेवले गेलेले आहे किंवा स्वतःला दूर ठेवत आहे. आज परत एक आत्मा त्यांच्याशी बोलत असताना त्याने विचार करावा की देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी स्वतःला मी दूर ठेवलं किंवा मला कोणीतरी दूर ठेवलं तर त्याच्यावर किती मोठा दंड येणार आहे. आणि यासाठी पिता आज आम्हाला हे जर वचन कळालेलं आहे तर आम्ही परत एक बार येशूला विश्वासाने स्वीकार करू. ती स्त्री विश्वासाने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला आणि तिने म्हटलं मनामध्ये की मी स्पर्श जरी करेल तरी बरं होईल. आज येशू अनेक जण आहे जे विश्वासाने तुला स्पर्श करत आहे आणि त्याच्या विश्वासाची प्रार्थना तुझ्या हृदयाला स्पर्श करून गेलेले. येशू त्यांना तू आरोग्य दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशू तू त्यांना आरोग्य दिलेलं आहे कारण की विश्वासाची प्रार्थना तुझ्या वस्त्राला नव्हे तर तुझ्या हृदयाला स्पर्श करून गेलेली. त्यामुळे कार्य झालेलं आहे. विश्वासणारा पिता याईर म्हणतो तू घरी ये, मेलेली माझ्या कन्याला देखील तू स्पर्श केला तरी ती बरी होईल आणि ती उठून बसलेली आहे. येस येशू आज आमच्या घरामध्ये अनेक निद्रिस्त आहे, झोपलेले आहे, थकलेले आहे, दुरावलेले आहे, बाधलेले आहे. येशूच्या नावामध्ये तू त्या घरामध्ये स्पर्श कर, आमच्या बरोबर त्या घरामध्ये स्पर्श कर. ज्या प्रकारे या पित्याच्या बरोबर येशू घरी गेला आणि तिथे कार्य झालेलं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये मंडळीचे अनेक जण त्यांच्या घरामध्ये जाणारे, प्रार्थना करणारे, पेत्र याकोब योहान प्रमाणे विश्वासाची उपस्थिती होणार आहे आणि येशू तिथे स्पर्श करून अनेकांना उठवणार आहे. आज येशू मी माझं घर येशूसाठी द्वार उघडत असताना येशू तुझं कार्य हे निश्चित होणार आहे कारण की आमचा येशू म्हणतो की मी जाणार आहे. आणि येशू आज तुमच्या घरामध्ये आला असताना त्याचा तो स्वीकार कर. प्रभू येशू कसं तारणार आहे पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.